हाय, नमस्कार. माझ्या या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज हे गेले होते लग्नाला आणि लग्न कुणाचं? लग्न यांच्या मावशीच्या मुलाचं. आणि मला काय म्हणे, की मला आपल्या गाडीत जागा नाही आहे. म्हणलं हां, जागा नाही आहे? मला माझ्याच गाडीत जागा नाही आहे. असू द्या, असू द्या. मी तरी कुठं साडी घालून तयार झाले होते तुमच्यासोबत यायला. मला तर गेलेच आहे ते तर काहीतरी नवीन करूया खायला मस्त. आमच्या यांना ना भाजी भाकरीच लागते, पण आमच्या तिघींना फार जिभेचे चोचलेत बरं का. आम्हाला सारखं चटपटीत काहीतरी खायला लागतं, म्हणून म्हणलं आज काहीतरी नवीन करूया. चला तुम्हाला पण दाखवते काय करणार आहे. आता आज करणार आहे मी काजू करी. त्याच्यासाठी सगळ्यात आधी काजू घ्यायचे, ते 2 भागात कापायचे. इथं मी काजू आणि कांदा उकडून घेतलाय. नंतर हा स्लाइस कांदा मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि हा कट केलेला कांदा मी तेलात घालणार आहे. आता कांदा मी तिन्ही प्रकारे वापरते का माहीत नाही, अशीच रेसिपी मी फॉलो करते आणि मस्त होतात, त्याच्यामुळे मी अशीच फॉलो करते. तुम्हीही अशीच फॉलो करा. बघा इथं कांदा भाजून घेतला आहे, नंतर टोमॅटो पण थोडेसे भाजून घेतलेत, त्यात लसूण घातला आणि हे मिक्सरला लावून घेतला. आता मिक्सरमध्ये ह्याची ग्रेव्ही करून घेतली आणि त्याच्यातच कांदा आणि काजू जे काही आपण उकडून घेतले होते ते पण टाकलं. आता हे फटकन बाहेर येणार आहे हे मलाही माहिती आहे, पण एक ट्राय तर मी करणारच आहे. राडा होणार आहे हे माहीत असूनही एक ट्राय बनत आहे बॉस, आणि राडा झालाच. डिप्रेशन मी पेशेंट तरी पण डिप्रेशन में मी रहता हूँ तेवढ्यातली हमेशा, अभी तेवढ्यात मैं डिप्रेशन में सावरला, हूँ तिथली तिथं माँ बाहेर कसम। आल्यासच मी लगेच बंद केलं. मग आता त्याच्यात आधी ना मी कढई ठेवली, त्याच्यात तेल घातलं, त्याच्यात जे काही अवेलेबल आपले खडे मसाले असतील ते घालायचे. नंतर आपण कट केलेला कांदा घालायचा. हे ब्राऊन होतंय तोपर्यंत अर्ध मिक्सचर मी अर्ध केलेलं वाटून घेते. नंतर हे वाटून घेतलेलं मिक्सचर आपण तेलात घालायचं. आता हे मिक्सचर जेव्हा तेलात घालतो तेव्हा एक 10 ते 15 मिनिट लागतात त्याला. ते चांगलं त्याचं थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं, त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं. आणि हे सगळं बघा आता हे असं जसं ब्राऊन दिसतंय ना तसं होऊ द्यायचं. नंतर त्याच्यात बेसिक मसाले घालायचे. लाल तिखट, धने पावडर, मीठ, हळद एवढंच घातलं आहे मी. आणि नंतर घालायचं आपला हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे काजू. कारण काजू करी करणार आहेत, कंजूसी करायची नाही, भरभरून काजू घालायचे. आणि जे काही आपलं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी राहिलेलं आहे, पहिल्यांदा माझ्या लक्षात राहिलं हे पाणी टाकायचं. सो मी ते पाणी टाकले आणि कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करा. नंतर मस्त अशा फुगलेल्या चपात्यांसोबत केलेली काजू करी खायला घ्यायची. आणि काजू करी खूप छान झाली होती, ह्या दोघींना पण खूप आवडली. चला आता आम्ही तिघींनंही जेवण केलं आणि मस्त अशी काजू करी झाली होती. आता म्हणलं कामाची वेळ, आता काजू करी तर करून झाली, आता ही भाजी माझी वाट बघत होती. चला मी भाजी नीट करते, आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.